गजानन विजय ग्रंथ अध्याय 12 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे गणाधीशा गणपती, मयुरेश्वरा विमल कीर्ती, माझ्या हृदयी करुण वसती ग्रंथ कळसासने हा. तू ज्ञान बुद्धीचा दाता, तू भक्त मनोरथ पुरविता, विघ्न विघ्न नगाते संहारिता, तुझे गगनराया. तू साक्षात चिंतामणी, चिंतलेले देशी जाणी, आपल्या भक्ताला गुणी ऐसे पुराणे म्हणतात. माझ्या मनीची अवघी चिंता, लयास नाही एकदंता, लंबोदरा पार्वती सुता, भालचंद्रा सिंधुरारे, असो बचुलाला गर्वाला, होता एका कुल्याला, धनक गणक संपन्न भला, मनाचाही उदार जो, त्याने हकीकत कारंज्याची, म्हणजे लक्ष्मण पंत घोड्याची. करुणोपकरणी ऐकिली साची, तेने साशंक झाला, ते खरे खोटे पाहण्यास, विचार करी चित्तास, तो एके समयास महाराज आले अकोल्याला, येऊन बचुलाला घरी, बैसते झाले ओट्यावरी, की गजानन साक्षात्कारी, भक्त आपुला जाणून, बचुलाला आनंद झाला, तो समर्थांशी ऐसे वदला, आज गुरुराया वाटते मला, आपली पूजा करावी, ऐसे एकदा भाषण, समर्थे तुकविली मान, जे साक्षात असे चिन्ह, श्रोते संमती दिल्याचे, बचुलाने तयारी तात्काळ केले ओट्यावरी, षोडशोपचारे आत्यादरी, पूजन त्याने आरंभिले, प्रथमतः घातले मंगल स्नान, विध उटणी लावून, मग करविले परिधान, वस्त्र पितांबर जरीचा, शाल जोडी अंगावरी, बहुमोल घातली काश्मीरी, एक जरीचा रुमाल शिरी अभ्रेस्मी आणून बांधिला, गोप घातल्या गळ्यात, सालकडी ती हातात, करांच्या काही बोटात, मुतिका घातल्या नानापरी, बहुमोल हिऱ्याची वामकरी घातली पोची, रत्नजडित कंठ्याची कंठी शोभा विशेष, जिलेबी राघोदास पेढे नैवेद्यास ठेविले पुढे, त्रयोदश गुणी ठेविले विडे, एका लहान तबकात अश्वगंध अर्घजातर सुवासिक लाविले फार, त्याने अवघ्या अंगभर गुलाब पाणी शिंपडिले, एका सुवर्णाच्या ताटी दक्षिणा ठेविली शेवटी, ती होती फार मोठी, रुपये होन मोहरांची, बेरीज करता 10,000 येईल ती साचार, ऐची दक्षिणा होती थोर, किती वर्णन करू तिचे, श्रीफळ पुढे ठेवून विनय केले भाषण, महाराज माझे इच्छी मन राम मंदिर बांधावया, या माझ्या ओट्यावरी अडचण होतसे भारी, मंडप तो घातला जरी उत्सवाशी गुरुराया, त्या माझ्या मनोरथा पूर्ण करी ज्ञानवंता, ऐसे म्हणून ठेविला माता अनन्य भावी पायावरी, त्यावरी साधू गजानन तेथे झाले आशीर्वचन, श्री जानकी जीवन तुझा करील पूर्ण हेतू, असो आज तू हे काय केले, मला पोळ्याचा बैल बनविले, हे अलंकार घालून भले, त्याचे काय कारण, मी न बैल पोळ्याचा अथवा घोडा दसऱ्याचा, मला या दागदागिन्यांचा काय सांगू उपयोग, अरे हे अवघे विष, मला नको त्यांचा स्पर्श, या नसत्या उपाधीस माझ्या मागे लावू नको, अथवा तू मोठा श्रीमान हे दाखवाया कारण, केलेस काय हे प्रदर्शन, सांग मसी बचुलाला, जे आवडते जयाशी तेच द्यावे तयाशी, मी वेडा पिसा संन्याशी, नागवा फिरतो गावभर, हे अवघे तुझे तुला लख लाभ असो बचुलाला, तुम्हा प्रापंचिकाला या द्रव्याची जरूर, माझा यजमान भीमातटी उभा विटेशी जगजटी, तो काय माझ्यासाठी हे वैभव द्याया तयार नसे, ऐसे म्हणून काढिले दागिने अंगावरचे भले, चहू बाजूस फेकिले वस्त्रांची ही तीच गती, 2 पेढे खाऊन निघून गेले गजानन, हा प्रकार अवलोकून केला शोक अकोल्यात बहुतांनी, त्यात काही कारंज्याचे लोक हजर होते साचे, ते म्हणती आपल्या वाचे अभागी आमुचा लक्ष्मण, त्याने बचुलाला परी पूजन केले आपल्या घरी, परी कजरला अंतरी मोहधनाचा धरून, वरघडीचे भाषण केले विनय दाखवून, ते का समर्थान कारण समजणे अशक्य आहे हो, जेवी पूजा दांबिकांची शब्दमयी असते साची, पूर्तता महावस्त्राची होते त्यांची अक्षतेने, शर्करा खंड खाद्यानी, ऐसे म्हणून या वदनी, कुचका दाना आणून ठेवी पुढे भुईमुगाचा, अशा दांभिक पूजनाचे फलही त्याच स्वरूपाचे, पाठवळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले हो, हा बचुलाल धन्य धन्य, जैसे गेले भाषण तैसे ठेविले वर्तन, जवाहून न आगळे, आता याच्या वैभवाला होत हा ना शब्द उरला, संत कृपा झाली ज्याला तो सुखीच राहतसे, बचुलाला तपास केला अवघ्या अकोल्यास, परिण लागला थांग त्यास समर्थांचा कोठेही, असो एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा, होता गजानन महाराजांचा शेगावी मठामध्ये, त्याने सेवा बहुत केली तपश्चर्या फळाली, एके दिनी ऐसी झाली गोष्ट एका मठात, फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर, ते पाहून गुरुवर ऐशा रीती बोलले, अरे तुझे नाव पितांबर नेसण्यान धडके धोतर, डुंगनास पाहती नारी नर ते तरी झाकवेड्या, नाव म्हणे सोनूबाई हाती गचलाचाही वाळा नाही, नाव पाहता गंगाबाई आणि तडफडे तहानेने, तशातलाच प्रकार आहे तुझा साचार, हे पाटके धोतर हो तेऱ्याच्या उपयोगी, तेच नेसुनी बैसशी,
डुंगन जगाला दाविसी, हा घे दुपेटा, देतो तुशी नेसावया कारण, तो न करिता अपमान, राहे बाळा नेसून, याशी नको सोडू जाण, कोणी काही केले तरी. पितांबर दुपेटा नेसला, हे असं हे झाले इतराला, भाऊच घातकी भावाला होतो स्वार्थ दृष्टीने. तो वेडा वाकडा प्रकार, कशाच बोलू साचार, गटाराचे उघडिता द्वार, घाण मात्र सुटते हो. श्री गजानन स्वामी प्रत, शिष्य होते असंख्यात, परी अधिकारी तयात, कोणी हातांचे इतके, पहा श्रोते गांधारी, वृक्ष असती नाना परी, त्यातून क्वचित कोठे तरी नजरेस पडती चंदन तरू. त्या परीच होते येथे त्यांच्या शिष्यमंडळी ते, काही शिष्य पितांबराचे टोचू लागले निरर्थक, हेच का तुझे शिष्यपण, वस्त्र करीशी परिधान, जे का समर्थान कारण, ल्यावयाच्या उपयोगी. तुझी भक्ती कळून आली, तू खुशाल चंद असती मुळी, तू राहू नको ये स्थळी अपमान करण्या सद्गुरूंचा. तै पितांबर म्हणाला, मीन गुरुचा अपमान केला, उलट मान ठेविला आज्ञा ऐकून तयांची. वस्त्रे हे मज त्यांनी दिले, नेसावया सांगितले, तेच मी हो परिधान केले, ही का झाली अवज्ञा. ऐसी भवती न भवती झाली शिष्यात तेढ माजली, ती मिटवावया माव केली, ऐशा रीती गजाननने. पितांबरच म्हणती, गुरुवर तू येथून जावे दूर, जाणते तू झाल्यावर आई त्याला दूर ठेवी. माझी कृपा आहे खरी, हे पितांबरा तुझवरी, जा हिंडून भूमीवरी पदंताशी तारावे. डोळ्यात आसवे आणून करुणया साष्टांग नमन, मागे पाहे फिरून सोडून जाता मठाशी. पितांबराला कोंडोलीसी बसला वनात आंब्यापाशी, चिंतन चालले मानशी निजगुरूंचे सर्वदा. तेथे होता रात्रभर उदया येता दिनकर, जाऊन बसला झाडावर, मुंगळ्याची यात्रा झाणे अवघ्या आम्रवृक्षावरी. मुंग्या होते भारी, लहान थोर फांद्यावरी. आला पितांबर जाऊन, परिनिर्भय असे सापडेना, स्थान तयाशी बसण्या जाना, हेच कृत्य गुराख्यांना कौतुकास्पद वाटले. ते म्हणाले आपापसात, हा माकडा परी कारे फिरत, ह्या वृक्षावरी सत्य हे काही कळेना. लहान सहान फांदीला निर्भयपणे फिरून आला, परी नाही खाली पडला, हेच आहे आश्चर्य. दुसरा म्हणाला, यात काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही, गजाननाच्या शिष्याठायी ऐसे सामर्थ्य असते रे. यावरून हा त्यांचा शिष्य असावा खचित साचा. चला हा येत आल्याचा वृत्तांत सांगू गावात. गोपमुखे व्रत कळले, कोंडोलीचे लोक आले, आम्रवृक्षापाशी भले, कोण आले ते पाहवया, म्हणाले पौर्वाशी नर. हा ढोंगी असावा साचार, बळेच करतो वेडेचार. गजाननाच्या शिष्यापरी शिष्य गजानन महाराजांचा भास्कर पाटील होता साचा, झाला नुकताच अंत त्याचा. आडगाव नामे ग्रामात समर्थांचे शिष्य, येथे येतील कशास, बळे करण्या उपवास, सोडून बर्फी पेड्याला पुसून एकदा यास पाहावे. तो काय म्हणतो ते ऐकावे, मग खरे खोटे ठरवावे. उगीच तर्क नाही बरा. एक मनुष्य पुढे झाला, पितांबराशी पुसू लागला, तू कोण कोठील कशास आला, गुरु तुझा कोण असे. पितांबर बोले त्यावर, मी शेगावचा राहणार, मी शिंपी पितांबर, शिष्य गजानन स्वामींचा. त्यांची आज्ञा मज लागून करण्या झाली पर्यटन, म्हणून येथे येऊन वृक्षापाशी बैसलो, तो आंब्याच्या मुळाशी. मुंगळे होते बहुवशी, म्हणून बैसलो फांदीशी. वृक्षावरी जाऊन ऐसे एकदा तद्भाषण, लोक कोपले दारुण, अरे मोठ्यांचे नाव सांगून चेष्टा ऐशा करू नको. काय म्हणे मी राजाची, राणी आवडती आहे साची, कळकी भरण्या पोटाची, आले मजुरी करावया. देशमुख त्या गावीचा, शामराव नामे साचा, तो बोलला ऐसी वाचा, अरे सोंगाड्या ऐक हे, स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष आहे भगवान, त्यांचे नाव सांगून पट्टा त्यांना लावू नको. अरे वेड्या एके काळी त्यांनी ऐसी कृती केली, ऋतू नसता आणवली फळे आम्रवृक्षाला, त्यांनी फळे आणविली, तू नुसती पाने आण भली, नाहीतरी यास तरी तुझी नधरगत लागेल. हा बळीराम पाटलाचा वृक्ष वटलेला आंब्याचा, तू पर्णयुक्त करी साचा, आमच्या देखत हे काळी, ऐसे नजरी करशील तरी मार खाशील, खरा असल्यास होशील वैद्यामा कारणे. काकी शिष्य सद्गुरूंचे, काही अंशी निक्तिसाचे, बापा त्यांच्याच तोंडीचे, हा आहे न्याय जगी, नको करू उशिरा, हा आंबा करी हिरवागार. तो ऐकता पितांबर गेला असे घाबरून, बोलला ऐसे नाडू नका, माझी सारी कथा ऐका, एका खाणीत निगती देखा, हिरे आणि गारा हो, तैसाच मी गार परी, गजानन शिष्या भितरी, बोललो नाही वैखरी, यत्किंचित खोटे हो, गारेवरून खानीस नाही येत जगी दोष, मी निज गुरूंच्या नावास चोरून कैसे ठेवावे. शामराव म्हणे त्यावर, नको करू चरचर, संकट शिष्यास पडता थोर, ते धावा करीती सद्गुरूंचा, मग तो शिष्य त्यांचा जरी नसला कृतीने अधिकारी, तरी सद्गुरूंचा प्रभाव करीस आहे त्या आपल्या शिष्यास. ऐसी झाली आड विहीर, पितांबराशी साचार, झाला बिचारा चिंता दूर, काही न सुचे तयाशी, त्या वटलेल्या झाडापाशी मिळाले अवघे पौर्वाशी. काय होते ते पाहवयाशी, मुले बायका समवेत, निरुपाय होऊन अखेर, पितांबराने जोडिले कर, स्तवन मांडिले अपार, आपल्या सद्गुरुरायांचे. हे स्वामी समर्थ गजानन, ज्ञानांबरीच्या नारायणा, पदंताच्या रक्षणा धावा आता हे काळी,
माझ्यामुळे दोष तुला येऊ पाहतो भक्त पाला. आपल्या ब्रीदासाठी पाला आणि अम्रवृक्षाशी माझी भीत तुझ्यावरी. पाव माते लवकरी ना तरी आली पाळी खरी. मजला येथे मरण्याची प्रल्हाद खरा करण्याला स्तंभी नरहरी प्रगटला. जनी चढविता सुळाला त्याचे पाणी झाले. जनीचा भार देवावर माझा जनीचा भार देवावर माझा आहे तुझवर. संत देवात अंतर मुळीच नाही राहिले. देवतेची असती संत संततेची देव साक्षात. मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा. माझे काही महत्व नाही ते अवघे तुझ्या ठाई. पुष्पामुळे किंमत येई जगी सूत्राकारणे. तू पुष्प मी आहे सूत. तू कस्तुरी मी माती सत्य. तुझ्यामुळे चाले येत संकट हे माझ्यावरी. आता न माझा अंत पाही गुरुराया धाव घेई. या वडलेल्या वृक्षाठाई आणि पर्णे कोमल. लोकास म्हणे पितांबर करा सद्गुरूंचा नाम गजर. जे जे गजानन साधूवर शेगावच्या अवलिया. लोक अवघे गजर करीती तो पालवी फुटली वृक्षाप्रती. जननयनी पाहती त्या अगाध कौतुकाला. कोणी म्हणती असेल स्वप्न ते जे पडले आपणा लागून. पहा चिमटा घेऊन आपल्याला करानी. चिमटे घेऊन पाहती तो निमाली स्वप्नभ्रांती. यावरी कोणी ऐसे म्हणती हा नजरबंदी असेल गारुड्याच्या खेळात. वाद्या ही होती सर्प सत्य. खापऱ्या असून दृष्टीप्रत त्याचे रूपही दिसती की. तोही भ्रमनिमाला तोडून पाहता पर्णाला. फांदी वाटेत काळाला चिखल शुभ्रसा बाहेर. मग मात्र खात्री झाली वाळल्या वृक्षा पालवी फुटली. ती गजानन माऊली खरंच आहे महासंत. आता पितांबराविषयी शंका न धरणे मानसी. चला घेऊन गावाशी हा त्यांचा शिष्य असे. त्यांच्या योग्य करून कधीतरी गजानन येथील कोंडोली कारण. वासरांसाठी गायजेशी ते अवघ्याशी मानवले पितांबराशी मिळवीत नेले. ऐसे जेव्हा दिव्य झाले तेव्हा भाऊ देला. जैसा समर्थाने आपला शिष्य रोमगावी पाठविला. कल्याण नामे करून भला कल्याण करण्या जगाचे. तैसेच केले गुरुवरे श्री गजानने साजिरे. उदेले हे भाग्य खरे त्या कोंडोली गावचे. श्रोते अजूनपर्यंत तो आंबा आहे कोंडोलीत. इतरांपेक्षा असंख्यात फळे ती तयाला. त्या पितांबराचे भजनी कोंडोली गाव लागला जाणी. येथे जाईल हिरकणी तेथे ती मोल पावे. मठ पितांबराचा कोंडोलीत झाला साचा. आणि अंतही तयाचा तेथाही झाला हो. आता इकडे शेगावात महाराज आपल्या मठात. एके दिवशी उद्विग्न चित्त होऊन या बैसले. शिष्य त्यांचे कारण पुसू लागले कर जोडून. महाराज आपुले मन काहू अस्थिर झाले. तै महाराज बदले लोकाला आमचा कृष्णा पाटील गेला. जो चिकन सुपारी आम्हाला रोज आणून देत असे. त्याची झाली आठवण राम त्याचा मुलगा लहान. आता सुपारी चिकन कोण देतो या ठाया. राम थोर झाल्यावरी करील माझी चाकरी. म्हणून मी या मठांतरी आता ना या तयार राहावया. ऐसे महाराज बोलता जना लागली चिंता. महाराजांचा विचार आता दिसतो येथून जाण्याचा. म्हणून कसेही करून जाऊन द्यावे त्या कारण. चला आपण धरून चरण महाराजांचे ये वेळा. ऐसा विचार मिळून केला मंडळी आली मठाला. श्रीपतराव बंगटलाला ताराचंद मारुती मंडळींनी धरले चरण. महाराज आम्हा सोडून तुम्ही आपले ठिकाण. राहण्याचे अन्य करू नये. तुमची इच्छा असेल जेथ तेथेच राहा. शेगावात परी सोडण्याचे मनात ग्राम हे आणू नका. ते महाराज वाणी निघाली तुमच्या गावात आहे दुफळी. मला कोणाची जागा मुळी नको येथे राहावया. जी कोणाची नसेल ऐसी जागा जरी द्याल तरीच राहणे होईल माझे या शेगावी. ऐसी गोष्ट ऐकविली तेव्हा मंडळी चिंतावली. समर्थाने आज्ञा केली मोठ्या पेंचाची आपणा. कोणाच्या जागेत राहण्या तयार नाहीत. सरकार यांच्या प्रित्यर्थ जागा ती देईल कशी. भूषण आपल्या साधूचे सरकारास नाही साचे. बंगटलाल बोलला वाचे ऐसे संकट घालू नका. सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल हा न उरला. भरवसा तो आम्हाला हे राज्य परक्याचे. म्हणून आम्हापैकी कोणाची जागा घ्या मागून साची. आहे तयारी आमची ती तुम्हा द्यावयास. समर्थे गेले भाषण काय हे तुमचे अज्ञान. जमिनीची मालकी पूर्ण आहे सच्चिदानंदांची. राजे कित्येक भूमीवरी आजवरी झाले तरी. जागा कशाची सरकारी. हिचा मालक पांडुरंग. व्यवहारदृष्ट्या मालकपण येते राजा लागून. त्याचे नाही भूषण तुम्ही प्रयत्न कराचा. जागा मिळेल प्रयत्न करिता. पुढे नका बोलू आता. हरिपाटलाच्या हाता यश येईल निसंशय. हरिपाटलाकडे आली मंडळी ती अवघी भली. त्याच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून. बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता नामेकरी. त्याने 1 एकर जागा खरी अर्जावरून दिली असे. आणि ऐसे म्हणाला तुम्ही 2 एकरास्तव अर्ज केला परी मी तूर्त तुम्हाला 1 एकर देत असे. तुम्ही 1 वर्षात जागा केल्या व्यवस्थित. तुमचा मी पूर्वी हेत जागा अनेक देऊन या. तो ठराव सरकारचा आहे दप्तरी नमूद साचा. समर्थांच्या वाणीचा प्रभाव खचित लोकोत्तर. मग हरी पाटील बंगटलाला निघते झाले वर्गणीला. द्रव्यनिधी क्षणात जमला आणि काम सुरू झाले.
यापुढील अवघे वृत्त येईल पुढल्या अध्यायात. सत्पुरुषाचा पुरविण्यात हेत देवराहे तत्पर सदा. विठू पाटील डोंगरगावचा, लक्ष्मण पाटील वाडेगावचा, जगू आबा शेगावचा हे पुढारी वर्गणीचे. श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ ऐका श्रोते सावचित. निज कल्याण व्हावया शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथ शुद्धाध्याय समाप्तः. श्री गजानन महाराज की जय.